स्वर्गीय श्रीमती शांताबाई मारुतीराव कोहाड. आई आमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. शरीर गेलं म्हणजे आई गेली असं होऊच शकत नाही. आई तुझे उपकार विसरणार नाही. तू आम्हाला खूप साथ दिली. आमची आई आमची खूप काळजी घ्यायची. आमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी आमची आई. न बोलताच मनातलं सगळं काही समजणारी आमची आई. आनंदी राहायला हसायला शिकवणारी आमची आई. संकटाला धैर्यानं कसं समोर जायचं ते समजावणारी आमची आई. साधी भोळी माझी आई. आपल्याला आयुष्य म्हणजे काय हे आई शिकवते. आई जन्माला घालते. आईमुळे आपण जग बघतो आणि आयुष्यातलं सगळं आईमुळे शिकतो. घर सुटलं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. आपल्या पहिल्या श्वासापासून तर तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई. या विश्वात परमपित्या परमेश्वराने असंख्य नाती बनवली आहेत. वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, नवरा, बायको, आजोबा, वडिलांचे वडील, आजी आजोबा किंवा नाना. पण या असंख्य नात्यांमध्ये नाळ जुळून एकच नाते बनले आहे व सर्व सजीव संजीवन जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ नाते असते ते म्हणजे आई. की आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा. आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो? तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो? तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. तरीही बाळाला कोणी बोललं ना की तिचं मन येतं भरून. आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. कधी दैवापुढे, देवापुढे, नशिबापुढे. लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा न. आईची आईहून बाळांनो कधीतरी वागा न. तिचा खडबड हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईनी कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येताना देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचं असेल मित्रांनो, आईच्या पायावर डोकं ठेवा. त्याला पर्याय नाही. स्वस्थ असेपर्यंत सर्वांना आपली आई हवी हवीशी वाटते, पण अस्वस्थ असताना मात्र वाटत नाही. का? कारण की तिच्या वेदनाच अस्वस्थ करणाऱ्या असतात.
व त्या वेदना बघण्याची हिंमत कोणातही राहत नाही. आई म्हटलं की सर्व भावना उचंबळून येतात, मन भरून येतं व अश्रूंना वाट मोकळी करून दिली जाते. आई संपूर्ण जीवन तिच्या अपत्यांची काळजी करण्यात खर्ची करते. लहानपणी तरुणपणी भोगलेल्या सर्व अवस्था आमची आई उलगडून सांगायची. पण तिने सांगितलेली बघितलेली प्रत्येक परिस्थिती आजही तशीच डोळ्यासमोर पूर्ण उभी राहते. माझी आई 90 संपवून 91 मध्ये प्रवेश केलेली. तिचा जन्म अकोल्याचा. जन्मतारीख 14 एप्रिल 1934, म्हणजेच बोधिसत्व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस. तोच दिवस एका सुप्रसिद्ध सांगीतिक घराण्यात जन्म झाला. तिचे बाबा स्वर्गीय विठ्ठलराव जागोबाजी हेडाऊ, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक व हार्मोनियम वादक. सांगीतिक वारसा जन्मजातच. वयाच्या 16व्या वर्षी लग्न झाले. 72 वर्षांची मोठी बहीण, 2 बहिणी व 4 भावंड, अशी 6 बहीण भावंड आम्ही. सांगीतिक वारसा चालविणाऱ्या प्रख्यात घराण्यातील मोठी लेक आमची आई. मोलमजुरी करणाऱ्या साध्या तरुणाशी लग्न करते व तेथून थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळांप्रमाणे हाल अपेष्टा सहन करीत करीत 6 जणांना शैक्षणिक समर्थ बनवून प्रत्येकाला त्याच्या योग्य दिशेला पाठवताना त्या दोघांनी घेतलेल्या कष्टांचा प्रवास थक्क करणारा आहे. मन हेलावून टाकणारा प्रवास. मजुरी करतानाच आमचे दादा भाड्याने सायकल रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत असत. परिवाराला मोठे व मजबूत करण्याच्या गोष्टी पहिले पुस्तकातील गोष्टी समजून आम्ही गप्प राहायचो. पण आता सिंधुताईंच्या गोष्टी फेसबुकातून वाचायला पाहायला मिळतात, म्हणून आता त्या खऱ्या वाटतात. स्वतःच्या हातांनी प्लॉटवर बांबूच्या कमच्या बनवून विणताना, त्यावर माती लिंपताना आम्ही स्वतः तिला पाहिलं आहे. लिंपणे, सडा सारवणे, कवेलू माळणे, हिंस्र पशूंना तोंड देणे, मातीत काळे विंचू फिरत असताना कुडाच्या घरात पूर्ण 8 लोकांचं बिऱ्हाड जमिनीवर 10 वर्षे विसावताना आम्ही पाहिलं आहे. काड्या वेचून आणणे, चुलीवर स्वयंपाक करून राखडीने दात घासताना, तरोट्याच्या भाजीची ढेकर देताना, कंदील प्रकाशात 10 वर्षे काढताना, विजेची सोय आल्यावर 60 वॅटच्या एकच पिवळ्या बल्बमध्ये आम्ही बहीण भावंडे शिकताना पाहिले. काय नव्हे ते पाहिले. हे सर्व आमच्या 5वीलाच पुजल्याप्रमाणे. या प्रवासाचे साक्षीदार आम्हीच आहोत. वेळ प्रसंगी सोय नसेल तर उपाशी पोटी झोपून गेलेलो पण आम्हीच पाहिलं आहे. मोलमजुरी ते मिल मजूर, त्यानंतर जॉबवरची ड्युटी, 15-15 तास डबल शिफ्ट, रात्री अपराती पाऊल वाटेनं एकटं येताना हप्ता आम्हाला आमच्या दादांचा चेहरा दिसत नसे, तर त्या माऊलीने एवढ्या मोठ्या प्रपंचाला हळूवारपणे जोपासताना स्वतः किती कष्ट भोगली असावीत याचे साक्षीदारही आम्हीच आहोत. आई म्हणजे अपार वात्सल्य, काळजी, प्रेम, करुणा, त्याग, जिच्यात देवानं भरभरून दिलं आहे ती म्हणजे आई. जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बोधावस्थेत असतो. परंतु जेव्हा तो या भौतिक जगतरूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला कापून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हाच तो मुक्त होतो. नंतर तो पुन्हा या प्राकृत जगतात परतून येण्याची शक्यता राहत नाही व आई नावाचे छत्र हे उडालेले असते. आईच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात आहेत. या आठवणींचा ठेवा आम्ही जपूच. लहानपणी सतत खेळत असल्याने ग्राउंडवर मारायला काडी घेऊन आमच्या मागे धावणारे, तिच्या हातच्या चुलीवरच्या भाकरी व पंक्तीत त्याचा आनंद घेणे, आम्हाला मामाच्या घरी घेऊन जाताना कमी पैशात रिक्षा मिळेपर्यंत चालत चालत पायी नेणे व मामाचे घर जवळ आले की रिक्षा ठरवणे, आमच्या वडिलांचा जेवणाचा डब्बा मिलमध्ये वेळेवर पोहोचवण्याची धडपड करणे, संपूर्ण समाजात दबदबा,
समाजाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात वावरणे, कमी पैशातूनही वाचलेल्या पैशांनी दर दिवाळी धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे, स्वतःच्या चांगल्या वाईट संस्कृतींना योग्य तो न्याय देणे इत्यादी अनेक आठवणी. आई दादांचा 65 वर्षांचा सुखद सहवास सोडून आमच्या दादांनी स्वर्गीय श्री मारुतीराव कुहाड दिनांक 17/4/2015 रोजी सोडून गेल्यावर तब्बल 9.5 वर्षे तिने आमच्यासाठी जगावे. कवी यशवंत यांची कविता. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज शोक होई कारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. चारामुखी पिल्लांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई. वात्सल्य हे बघुनी व्याकुळ जीव होई, येशील का तू घराला परतून केधवागे. रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. माऊलीने नशीबही किती काढावे. एकादशीचा दिवस समोर येणारी सोमवती अमावस्या. माझ्या आईच्या अगदी उरलेल्या शेवटच्या काही दिवसांचा तासांचा प्रवास. एका वेड्या आईची एक वेडीच आस होती, मुलगा येईल भेटायला म्हणून वेडी श्वास घेत होती. दिवस निघालाच म्हणता प्रत्येक गाडीवर प्रत्येकावर लक्ष द्यायची. उद्या तो येईल भेटायला म्हणून सांजेला देवळातही जायची. वेडा तो मुलगा वेडी तिची माया, 2 दिवस श्वास रोखून डोळे मिटून त्राण नसतानाही शेवटी तो आल्यावरच सोडली लगेच काया. याचेच नाव आई. तुम्ही कमावलेल्या कोटी कोटी रुपयांपेक्षा अमूल्य अशी ठेव ही आई वडील जिवंत असणे व वेळोवेळी त्यांची सेवा घडणे, त्यालाही नशीबच लागतं. भरल्या घरात जर आई नसेल तर ते घर रिकामा वाटतं. मग ते कोटीचं असो अगर 4 कोटींचं. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, माझी आई. आई आमची आई आई आई. रचयिता तुझाच बाळ आनंद, तुझा बालू. तेरी मिट्टी में मिल जावा मैं फिर भी तुमको चाहूंगा. एंड तेरी गलियां जिनके अल्फाज एहसास को आवाज देते हैं, एहसासों के मुसाफिर मनोज मुंतशिर. थैंक यू सो मच सर. प्लीज टेक योर सीट एंड एंजॉय द शो. बड़े बड़े खोजी हुए हैं दुनिया में. किसी ने नाव पर चढ़ के देश खोज निकाले, किसी ने दूरबीन से तारे. गलीलियो, कोलंबस, वास्को डी गामा, मुझे नाम याद है सारे. चले गए. आज अगर होते तो मेरी मां से हार जाते. मेरा सीधा चैलेंज, एक ऐसा मंदिर खोज निकालो जहां मां ने मेरे लिए माथा नहीं टेका. एक ऐसी नदी जहां उसने मेरे नाम का सिक्का नहीं फेंका. लगा लो अपनी सारी दूरबीनें और ढूंढ निकालो वो एक धाम जिसकी ऊंचाई मेरी मां की मन्नतों से ज्यादा हो. वो एक पेड़ जहां उसने मेरे नाम का धागा न बांधा हो. ढूंढ के बताओ वो एक दरगाह जहां मां ने मेरे लिए फूल न चढ़ाए हों. वो एक गुरुद्वारा जहां मेरे नाम के लंगर न खिलाए हों. वाह वाह वाह. होंगे बड़े बड़े खोजी, बड़े बड़े 30 मार खां, पर दुनिया की सबसे बड़ी एक्सप्लोरर का नाम है मां. मेरी माँ. वाह. तिची विचारपूस करून तिच्या दुःखाने कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष. मात पिता सुध बांधवण्या रे, मात पिता सुध बांधवण्या रे, जो
जपना रे राम नाम जपना रे मात पिता सुध बांधवण्या रे मात पिता सुध बांधवण्या रे झूठी जगत कल्पना रे आखर जग को सपना सपना राम नाम जपना रे राम नाम जपना राम जपना राम जपना रे चांगला आवाज चांगला आहे हो. आता या वयात काय आवाज